तुमच्या मनात तुम्हीच कमजोर झाल्या. बऱ्याच कीर्तनांमध्ये मी सांगितलंय. आज काय चाललंय माहितीये का, मनोबल कमजोर झाल्यामुळे नवरी मुलगी हट्ट धरते बापाकडे. नवरी सजवण्याचा खर्च 35,000 रुपये. थोडा नुसता विचार करा भगिनींनी, 35,000 मग अर्ध लग्न होईल. बापाचा विचार करा की कितला लंबा होई, कितला खर्च तो माणूस कोडला होईल. काय लावणार आहेत 35,000 रुपयाचा? असं 25,000 धरा, 15,000 धरा. इथे ज्या तुम्हाला म्हाताऱ्या म्हाताऱ्या बाया दिसत आहेत ना, ज्यांचे लग्न आजपासून 30, 35, 40 वर्ष अगोदर झाले, एकच एवढा पावडर न डबडा मा अर्ध वराड बी नवरी बी चौरी जाय. मी जिथपर्यंत लग्न पाहिलेत, नवऱ्यानेच ती पावडर लायत, काहीच नाही. नुसती पावडर लावायची, ती बी कवय शेवंती अर्धा रस्ता लोंगी जाय तवय. नवरदेव ही जाईल तेव्हा 4-5 घरेच मागायचे, तेव्हा ती पावडर लावली जायची. आता पलंगवरल्या गाद्या असेल तवय पावडर लावायच्या गाद्या, ते गोल फुल यायचं एक, आणि त्याला गादी म्हणे. दुकानावर जाओ, गलीमा मी दाखला होतो ते, मला कोणी बी काम सांगे, वय रे दुकानावर जाय आणि 20 पैशाने ती गादी लिहि. 20 पैशाला गादी, मग उशी केवढी होई. मग मी म्हणू गादी मन गाई धराय का? अरे ती पावडर लावानी, त्याच्याने लावायचे. नवरी बी सौरी जाय, एकच काजाई डबी 4 आणाने 10-15 पुरी काजाई भरल्यात. आकाडी सूर्य अशा रेगा काढ्यात डोळ्यान बाजूले, इतक्या सुंदर दिसायच्या. नवरीला मेहंदी, मन साबूत होतं माझा बाप गरीब आहे. 2-4 पोरे पहिला रोज जायचं आणि मेहंदी वर पिले जाडी असणे. 2-4 बाया पाटा वराटावर काथा टाकी टुकी वाटिलेत, एवढी तगारी मट्टी देत, आणि ती नवरीला सांगत आहेत ना पहिला रोज बुडाव दोन्ही पाय, दोन्ही पाय गडरमा बुडावतोस तसा बुडाय दे, बुडाव दोन्ही हात असा दरी फिरे, जशी शेण आवरी येले वाहते. कोणीतरी बाई असं गुळाचं पाणी मारून द्यायचे. सकाळी सकाळी हात धुतले जायचे, लाल बुंद निमी वराड. त्या तगारी मा कोणी पाय बुडाय, कोणी हात बुडाय, कोणी काही करे. आणि हळदीच्या रात्री मजा कोणती यायची, बड्या बाया हात भरलेत आणि बटा मानचे तिसले गल्ला चोरी पाणी पाहिजे, कोणी देरभाव जायला पाणी पाहिजे, कोणी चुलता डेकरीसले पाणी पाहिजे. दोन्ही हात बरी टेल राहत. तो आनंद आज मिळतोय का तुम्हाला? मला सांगा सगळ्यांना. मेहंदी रस्म आहे, सगळं 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 चाललेलं आहे. मन राहिलंय का ठिकाणावर? खूप प्रयत्न करतायत मनाला समजवायचा. डीजे लाव ना, अमुक लाव, हाय गाणं लाव, ते पद लाव, ते राहू दे, हाय लाव, तडी तडील चालणे, गली गली दरी ही गई गण लावात. आली का मजा? हे काहीच नव्हतं, साधं साधं होतं. लग्न संपल्यावर सुद्धा बाया एकत्र यायच्या, एवढे मन चांगले असायचे. नवरदेवाच्या बहिणी असायच्या, नवरीकडच्या बाया असायच्या, आणि विनाकारण मुद्दाम का कनसुटे नाव लाडी. पुढे काय मला एवढंच येस, त्याच्या पुढे काय थट्ट्याच्या बाया असायच्या. या म्हणतात काकन सुटे नाव लाडी, तवशीन मागतील 2-4 नंदा, बलाव तुनी बहीण गोडी. हाय का तो आनंद आज? कोणतं बी ती मन पायपडणी नाही, मनसक बोलणी नाही, पाशी लिहिले मग तू या मांडोमा. एवढं मन कमकुवत करून टाकलं का? आणि तो काय नाही तोंडे दे की वाडे, तो काय नाही तोंडे दे की वाडे. लोके उपकी घ्यात आणि बाळांना वाढणार लागले.
जा दादा शिलगा दादा तुम्ही कितलं बी का. या किरकोळ गोष्टींवरून वाद घालायचे आणि ते रोज लायल त्या वाढणारा त्यातले काय आग्रह प्रेम. शेव 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 आता म्हणत ते करतात म्हणा पाणी ना गल्लाच मग शेव टाक दिली ते. अरे म्हणतो तू करी काय राहिला तर तो बोलता की अरे 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 पाणी बदलाय आणू का. पाणी नको बदलवू मालेच बदलू द्या त्या 10 वेळेस सांगायचे लोक जेवायला बसा, जेवण केल्याशिवाय जाऊ नका. मुलीचा बाप असो मुलाचा बाप असो लग्नात गेलो की जेवल्याशिवाय जाऊ नका. बरं जेवल्याशिवाय जाऊ नका. त्यांना सांगा ना पहिलेच. जर आता लग्नाला गेलं आणि तो म्हणतो जेवण करल्या नाही मी येता येताच आणदीन काही लाजच नाही ना म्हणले काही मान सन्मान आपण त्यांचे कोण लागतो ते बोलले तर जेवायचं. पहिले खायले ना पहिल्याने प्रेम होतं जेवताना मनस प्रेमी होते मनात प्रेम भरलेलं होतं. पुढे येऊन आग्रह करायचे नाही मनात न लिहिणंच पडे अहो ते का मीठ लावाय गे नाही तुम्ही नुसता हा करा मी 2 दाना काय ना बंदी ना टाकसो. तो आग्रह करा म्हणस. आता अशी परिस्थिती आहे बसायला टेबल खुर्च्या आल्या आपण जेवायला बसो आपला मागे एक रांग. आपण त्या पुडीवाला तो विचारत पुडी 2 दे तशी नाव मागला म्हण एकच लेणार या 2 कौलंग चावत बटची ते. सुधारणा खूप झाल्या पक्वान खूप आले. उष्ट सोडत होते का लोक थांबायचे. ज्यांचं जेवण राहिलंय ना थांबा भो अध्वान गावी न करा चाल द्या. त्यांचं झाल्याशिवाय उठत नव्हते. सगळ्यांपर्यंत तुपाची धार गेल्याशिवाय जेवायला सुरुवात करत नव्हते. एवढे शुद्ध मनाचे माणसं. नुसती शेव ठी राही ना तो वाढणार पर्या तवशीन सुरू. अरे काहीच नाही ना दुसरं त्या लग्नेच मात्र तुप वाढ राही ना आणि त्या वाट्यात उड राहिल्या आणि तो एक जण घ्या पण बासुंदी आणि कसा मग टाकत बासुंदी त्या उडी घ्या. हा एवढा सत्यानाश होता का झालं. लाजा राहिल्या का मनाला विचारलं का आपण माणसं आहोत. भात जसाच्या तसा सोडलेला बालुशाही गुलाबजाम जसेच्या तसे सोडून दिले. मिळत नव्हते हे पदार्थ खायला. बालुशाही आम्ही फक्त हॉटेलवर पाहायचो. मी 10वीत येईपर्यंत बालुशाही कशी असते मला माहिती नव्हतं. 40गावला आम्ही पाहायचो रस्त्याने जाताना. मग आईला विचारलं आई ते काय राहत ते रोडगा सारखं दिकस ते काय राहत त्यानावर ते दवे असं तूप सारखं. आई सांगायची भाऊ त्याला बालुशाही म्हणतात. सांगितल्यानंतर 4 ते 5 वर्षांनी बालुशाही आईने विकत घेतली. ती फोडली. एक बालुशाही मग 100 जण आम्ही बारीक कण असा कोपर कत्री खाऊत इथली आवडे. आणि आता मातेल जशी तशी बालुशाही सोड देतच ताटे का त्यांच्या मनाला एवढी अक्कल नाही का आपण माणसं आहोत जनावर नाहीत. भरलेली ताट सोडून देतात. मनाला सांगितलं नाही का त्यांनी कधी भोजन ही यज्ञ है ब्रह्माग्नि में है आहुति नर शुद्ध चित्त सेवन करे तो तीव्र होती मती. हे त्यांना माहिती नाही का मती ही मनापासून तयार झालेली. पण भ्रमिष्टपणा ना. पूर्वी खेड्यांमध्ये जर लग्नाचं आमंत्रण आलं तर त्या दिवशी घरी स्वयंपाक करत नव्हते लोक. तट जेवायला जाणं पडले तट काय कासून. आता काही पी तट जात काही तर जेवतच नाही. आहे का आपल्या आणखी दुसरीकडे टाईल हॉल जाणे आणखी आपले 3री ठिकाण जाणे आणि मजारच घासडाई जास. आठे बी जेवणा नाही तटे बी बिंडा नाही. काहीही करा मनाशी मैत्री करा. मनाशी एकदा बोला. मनाशी बोलताना एक आहे शब्दे विन संवाद.
आपल्या मनाशी ज्या दिवशी आपण बोलतो ना, शब्दांची गरज पडत नाही. शब्द दुसऱ्याशी बोलायची एक ती भाषा लहरी आहेत त्या. स्वतःशी बोलायला भाषा लागते का? आपण झोपतो, झोपेमध्ये स्वप्न पडतं, कोणी बोलत नाही तरी आपण ऐकतो, आपण बोलत नाही तरी उच्चार आपल्याला कळतात. स्वप्नातली भाषा चित्रमय आहे, तशी मनाची भाषा चित्रमय आहे. या मनाला एकदा समजून द्या, न करी रे मना काहीच कल्पना, चित्तिया चरणा विठ्ठलाच्या, चित्तिया चरणा विठ्ठलाच्या, काहीच कल्पना, करी रे मना काहीच कल्पना, करी रे मना काहीच कल्पना, करी रे मना काहीच कल्पना, चित्तिया चरणा विठ्ठलाच्या, चित्तिया चरणा विठ्ठलाच्या, या बेचैन झालेल्या मनाला आपलं स्थान कळावं एवढ्यासाठी जगद्गुरूने, आता जगद्गुरू काही एवढे अज्ञान आहेत का स्वतःच्या मनाला शिकवतील? त्यांचं मन काय म्हणजे एवढं बेचैन होतं का, एवढं तुटलेलं होतं का? पण तुमच्या आपल्या मनाची स्थिती स्वतःच्या मनावर लादली आणि त्या मनाला मार्गदर्शन केलं अभंगाच्या पहिल्या चरणात. करी हेची कामा, करी हेची कामा, करी हेची कामा, करी हेची कामा, एक लक्षात ठेवा, त्या म्हणे आता कुठे वाचायला मिळत नाही, पण पूर्वी सगळ्यांच्या शाळांमध्ये ते आपल्याला वाचायला मिळायचं. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, पण मन तेवढं भक्कम असावं. कमकुवत कान आणि कमकुवत मन ज्या लोकांचा असेल त्यांच्याशी आजच संबंध तोडून टाका. कानही भक्कम पाहिजेत, मनही भक्कम पाहिजे. एकाच घटनेवरून तुम्ही सगळ्या माणसाचा अभ्यास करून टाकाल का? एकाच घटनेवरून जीवनातल्या. दुर्योधनाचा वाद पांडवांशी असेल, तुमच्या आपल्याशी काय? दुर्योधनाचा अभ्यास कोणत्या बाजूने केलेला आहे तुम्ही? जाऊ द्या, रावण, एका घटनेवरून तुम्ही ठरवून टाकाल का रावण नालायक होता? कोणती घटना होती, त्याच्या मागचे पैलू काय माहिती आहेत तुम्हाला? रावणाने सीतेचं अपहरण केलं, पण रावण कोण होता? रावणाला सीता माहिती नव्हती का कोण आहे?
आपल्यालाच आपल्या मनाचं ठिकाणा नाही. सीता स्वयंवर मध्ये रावण सुद्धा आलेला होता. समजा कल्पना करा, उद्या धनुष्य उचलून प्रत्यंचा लावायचा पण केलेला आहे जनक राजाने. अनेक अनेक राजे रजवाडे आलेले, त्यात रावण सुद्धा होता. रावणाने मन आणि बुद्धी एवढी खंबीर, एवढं मनोबल होतं रावणाकडे. सगळे राजे झोपलेले असताना आदल्या रात्रीच धनुष्य शाळेत जाऊन, त्या धनुष्य यज्ञाच्या प्रांगणात जाऊन ते धनुष्य आपल्याकडनं उचललं जातं का, हा अभ्यास अगोदर करून पाहिला. रावण बिंडोक होता का? कैलास पर्वत उचलणारा रावण दोघं हात लावूनही, जमिनीवर गुडघे टेकूनही, सर्व शक्ती एकवटून ते धनुष्य असं इंचभर सुद्धा हलवू शकला नाही. रावणाने ठरवून घेतलं, उद्या आपल्याकडनं धनुष्य उचललं जाणार नाही. आणि उचलत असताना जर आपण अपयशी ठरलो तर केवढा अपमान होईल आणि आपल्या मनाला किती वाईट वाटेल. मनाचाही विचार करायचा असतो. नेमकं सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी आकाश मार्गाने लंकेतून एक राक्षस आला आणि त्या राक्षसाने रावणाला सांगितलं, विभीषण ध्यान धारणेला बसलाय, शूर्पणखा नाम जप यज्ञामध्ये तल्लीन आहे, कुंभकर्ण झोपलेला आहे, तुम्ही इकडे आलेत आणि तिकडे मधु नावाच्या एका दैत्याने कुंभकर्णाची कुंभी नसी पासून झालेली कुंभी नावाच्या मुलीचं अपहरण करून तो आकाश मार्गाने पळालेला आहे आणि मुलीला वाचवण्यासाठी, तिच्या सुरक्षेसाठी कुणीच नाही तर मी तुम्हाला बोलवायला आलोय. आणि रावणाने बरोबर संधी साधली. इकडे मी अपयशीच ठरणार होतो,